वन टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। मालपूर येथील शेतकरी दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अजनाळे येथे मांडूळ तस्करीसह दरोड्याचा डाव उधळला। धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आदिवासी मेळावा संपन्न। सीताना येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या कारवाईत एक तरुणाकडून गावठी पिस्तूल व 7 जिवंत काडतुसे जप्त। आणि सीपीआर तंत्राविषयी जनजागृती करण्यासाठी निघालेल्या सायकलिंग रॅलीचे धुळे येथे स्वागत। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिंदखेडा पंचायत समितीमार्फत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरीच्या कामात अडथळे आणून त्रास देणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाचा व विहिरीचे अनुदान मिळण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मालपूर येथील शेतकरी दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। शिंदखेडा पंचायत समितीमार्फत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरीच्या कामात अडथळे आणून त्रास देणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाचा बंदोबस्त करावा व विहिरीचे अनुदान मिळण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मालपूर येथील शेतकरी दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला व दोघांना ताब्यात घेतले। याबाबत अधिक माहिती अशी की शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या जवळ मालपूर येथे राहणारे प्रकाश पोपट धनगर यांच्या मोयाने शिवारात गट नंबर 83/1/3 या शेतजमिनीवर शिंदखेडा पंचायत समितीच्या माध्यमातून सिंचन विहीर मंजूर झाली आहे। पंचायत समितीच्या अभियंत्यांकडून विहिरीची आखणी झाली असून विहिरीचे 20 फूट खोल खोदकाम झाले आहे, परंतु मालपूर येथील रहिवासी व तालुका अभिलेख कार्यालय शिंदखेडा येथे शिपाई पदावर असलेला नानू देवराम धनगर हा विहिरीच्या खोदकामाला अडथळा आणत आहे, खोटे नाटे अर्ज करून त्रास देत आहे। स्वमालकीच्या जमिनीवर खोदकाम झालेले असूनही त्याच्या तक्रारी अर्जामुळे खोदकाम झालेल्या विहिरीचे अनुदान पंचायत समितीमार्फत देण्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत। अनुदान काढण्यासाठी 25% रकमेची मागणी केली जात आहे, म्हणून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून विहिरीचे अनुदान मिळावे अशी मागणी प्रकाश धनगर यांनी केली आहे। याबाबत अर्ज करूनही न्याय मिळत नसल्याने प्रकाश धनगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सोमवारी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला। याबाबत प्रकाश धनगर यांच्याशी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी चर्चा करून तक्रारीबाबत विचारणा केली। त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी धनगर यांची बाजू समजून घेतली। सिंचन विहिरीचे काम करून अनुदान मिळण्यासाठी लाचेची मागणी केली जाते व त्याशिवाय शेतकऱ्यांना अनुदानच उपलब्ध होत नाही, ही बाब पुन्हा समोर आली असून प्रशासनाने यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे। आम्ही सरकारी मंजूर झाली, खोदकाम केलं, 20 फूट आम्हाला चेक काढत नाही। हे अधिकारी म्हणतात 25% आम्हाला रक्कम द्या, तेव्हा आम्ही रक्कम करून काढणार तुमची रक्कम कसं काय येणार? 25% रक्कम देऊ। अधिकारी कुठले? शेतकऱ्याचे कोणत्या कार्यालय? आपल्या सिंचन तुमचं नाव काय? प्रकाश पोपट धनगर। ते रक्कम मागता, रक्कम दिली 25% आम्ही तुम्ही 2 दिवसात चेक काढून देऊ। आमचे चेक काढत नाही, 1 महिन्यापासून परेशान करतात आम्हाला ते। किती रकमेचा चेक आहे? तो 2 लाख 90,000 चेक आहे। काही डोळे पुसून घ्या। मागणी करताय का तुमच्याकडून? 25% रक्कम मागता येते आमच्याकडे। धुळे तालुक्यातील अजनाळे शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मांडूळ तस्करीसह दरोड्याचा डाव उधळून लावला असून या कारवाईत जिवंत मांडूळ, कार, रोकड व दरोड्याचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करून 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। धुळे तालुक्यातील अजनाळे शिवारात पोलिसांनी मांडूळ तस्करीसह दरोड्याचा डाव उधळून लावला असून या कारवाईत जिवंत मांडूळ, कार, रोकड व दरोड्याचे साहित्य यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील अजनाळे येथील मंदिराजवळ काही व्यक्ती एका ओमनी वाहनात लाठ्याकाठ्यांसह विनापरवाना एक मांडूळ साप एका पिशवीत घेऊन विक्री करण्यासाठी ते मांडूळ दाखवून ते विकत घेणाऱ्यांची रक्कम जबरीने हिसकावून घेऊन दरोडा घालणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली। त्या आधारे शनिवारी सायंकाळी 7 वाजता अजनाळे येथे सापळा लावला असता ओमनी कार क्रमांक MH15 GL 2371 तेथे थांबली व त्यातून 6 जण एका पिशवीसह खाली उतरले। त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली, मात्र पोलीस आल्याचे पाहून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला, तर कालू जतन चव्हाण, अंबादास प्रजापत, रामेश्वर चमार, बापू पेंगळे, संतोष चव्हाण या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले।
पसार झालेल्या संशयिताचे नाव शक्ती असून तो वजनाळे येथील रहिवासी आहे. यात 4 लाख रुपयांचा जिवंत मांडू, 3 लाख रुपये किमतीची ओमनी कार असा एकूण 7,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी मेळावा पारवा रोडवरील राम पॅलेस येथे सोमवारी संपन्न झाला. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी मेळाव्याचे पारवा रोडवरील राम पॅलेस येथे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, वीर एकलव्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. मेळाव्यास प्राध्यापक अरविंद जाधव, माजी आमदार शरद पाटील, मनोहर भदाने, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते शिवाजीराव ढवळे यांनी बोलताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जोरदार टीका केली. तसेच घराणेशाहीवर जोरदार प्रहार केला. यावेळी मंत्री डॉ. भामरे यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यात शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, एकलव्य संघटनेचे अंकुश सोनवणे, युवा सेना प्रमुख पंकज गोरे, किशोर सिंघवी यांच्यासह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिहित होते की भारतीय जनता पार्टीने धनगरांना आरक्षण दिले. मी पहिल्यांदा हा गैरसमज आपला दूर करतो की माननीय मुख्यमंत्री साहेबांची आणि माझी भेट अधिवेशनाच्या आदल्या दिवशी रात्री 8:30 वाजता वर्षा या त्यांच्या बंगल्यावरती भेट झाली आणि जवळपास पाऊण तास आमची चर्चा झाली. तिथं साक्षीला सुभाष बाबाही होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, तो आमचा अधिकार नाही. त्याच्यामुळं आदिवासीचं आरक्षण कोणी हिरावून घेऊ शकत नाही, त्याच्यामध्ये कोणी घुसखोरी करू शकत नाही. आणि हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टही केलं. मी नंतर उद्धवजींकडे गेलो. उद्धवजींनी मला सांगितलं की आदिवासीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही, पण आदिवासी सारख्याच योजना, आदिवासी सारख्या योजना म्हणजे आदिवासींना जशी हॉस्टेल आहे, जसे आश्रमशाळा आहे, जसे खावटी कर्ज आहे, अशाच योजना इतरांना लागू केल्या तर आपल्या पोटात दुखायचं काही कारण आहे का? आपल्या पैशाला धक्का नाही, आपल्या बजेटला धक्का नाही, आपल्या आरक्षणालाही धक्का नाही. आणि आमची तर पहिल्यापासून भूमिका आहे की जो गरीब आहे त्याची प्रतिष्ठा उंचवण्यासाठी सरकारनं जे काही करण्याची आवश्यकता आहे ते केलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. पण आमच्या ताटातलं कुणी नेऊ नका, ही आमची भूमिका. आमच्या ताटातलं कुणी नेणार असेल तर माझं पद महत्वाचं नाही, माझा समाज महत्वाचा आहे. भूमिका मी एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. माझा जन्म ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत झालेला आहे. माझ्या बापानं 7वीला असताना अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्यावरती एक कोयता एक्स्ट्रा घेतलेला आहे. शेवटी तेवढा जरी शिल्लक राहिला तरी माझी मुद्दल कायम आहे, काय बर्बादी होणार नाही. पण समाजाचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी जे ज्या मदत करतील त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतली. जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो, ज्या पद्धतीने शिवाजीरावांनी भिल्ल समाजाच्या सगळ्या व्यथा आणि भिल्ल समाजाच्या सगळ्या प्रश्न मुख्यमंत्री साहेबांकडे मांडले आणि त्याच्यातनं मला एक तरुण नेता दिसला की याला फक्त समाजाच्या विकासाची मनात एक ओढ आहे. आणि नंतर मला म्हणाले मुख्यमंत्री साहेब, शिवाजीराव गेल्यानंतर मला म्हणाले की डॉक्टर, असा तरुण नेता आपल्याला महाराष्ट्रात पाहिजे. या तरुण नेत्याला खऱ्या अर्थाने जर कधी सन्मान द्यायचा असेल
तर त्याच्या माध्यमातून समाजाला सुद्धा मोठा सन्मान दिला जाईल. आणि म्हणून साहेब, तुमची खरी जागा विधान परिषदमध्ये आहे. कारण विधान परिषदमध्ये समाजाचा आवाज म्हणून, बुलंद आवाज म्हणून तुम्हाला तिथं काम करता येईल. कारण या समाजाला अधिकारापासून सातत्याने नाडलेलं आहे. अधिकारापासून या समाजावर अन्याय केलेला आहे. या समाजातल्या होत तरुणांना पुढे जाऊ दिलं जात नाही. आणि याचा दाखला इतिहासामध्ये एकलव्य, वीर एकलव्य सारखा तरुण जर कधी धनुर्धर विद्या शिकायची असेल, पण जर कधी मनात इच्छा असेल तर तो करूनच दाखवतो. लांबून बघून बघून धनुर्विद्या शिकला, परंतु त्यावेळेस प्रस्थापित समाजाने त्याचा अंगठा काढून घेतला. ही आमच्या समाजाची खरी शोकांतिका आहे. आणि म्हणून आज शिवाजीरावांच्या नेतृत्वाखाली हा तरुण वर्ग जागा झालेला आहे. आणि प्रस्थापिकांना ठणकावून सांगतोय, आमच्या ताटातलं तुम्हाला घेऊ देणार नाही. इतर गरिबांना सन्मान मिळत असेल तर आम्हाला आनंद जाईल, परंतु आमचं आरक्षण कोणाला घेऊ देणार नाही. धुळे तालुक्यातील सीताने येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास एका तरुणावर छापा टाकून पकडले. त्याच्याकडून 40,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल व 2800 रुपये किमतीचे एकूण 7 जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील सीताने येथील संदीप आनंदसिंग राजपूत यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास छापा टाकून त्यांच्याकडून 40,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल व 2800 रुपये किमतीचे एकूण 7 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात तसेच संपूर्ण जिल्ह्यात अवैध शस्त्र मोहीम राबविण्याचा आदेश पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांनी दिले होते. त्यानुसार गस्तीवर असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नाणे सीताने येथे संदीप राजपूत हा अवैधरित्या एक पिस्तूल व कारतूस बाळगून आहे. त्यानुसार पथकाने रविवारी सीताने येथे सदर इसमावर दुपारी 2 वाजता छापा टाकून ताब्यात घेऊन त्याची अंगझडती केली असता पिस्तूल व 7 जिवंत कारतुसे मिळून आली. याबाबत किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक पठाण, पोलीस नाईक श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने, अशोक पाटील, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, राहुल सानप, उमेश पवार, रविकिरण राठोड, मयूर पाटील आदींनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे शहरात तसेच संपूर्ण धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे सो तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर राजू भुजबळ सो यांनी आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील सो यांना 31/3/2019 रोजी गुप्त बातमीदारावरून माहिती मिळाली की नाणे सीताने येथे एक इसम एक पिस्टल तसेच जिवंत काडतूस स्वतःच्या कब्जात बाळगून वावरत आहे. त्यानुसार त्यांनी आम्हास व पथकास आदेशित केले की बातमीची खात्री करून सदर इसमास ताब्यात घ्यावे. त्यानुसार मी तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री उगलेसो, हनुमान उगलेसो, पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक पठाण, पोलीस नाईक श्रीकांत पाटील, पोलीस नाईक प्रभाकर बैसाने, पोलीस नाईक अशोक पाटील, पोलीस नाईक गौतम सपकाळे, पोलीस नाईक कुणाल पानपाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सानप, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल रवी किरण राठोड व पोलीस कॉन्स्टेबल मयूर किशोर पाटील असे आम्ही नाणे सीताने या गावी जाऊन सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एक पिस्टल व 7 जिवंत कारतूस ताब्यात घेतलेले आहेत व त्यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे मयूर पाटील
यांनी फिर्याद दिलेली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून प्रत्येक सामान्य माणसाला ही माहिती असावी या उद्देशाने सीपीआर तंत्राविषयी जनजागृती करण्यासाठी निघालेल्या सायकलिंग रॅलीचे रविवारी रात्री 9 वाजता धुळ्यात आगमन झाले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांतर्फे रॅलीचे स्वागत करण्यात आले. हृदयविकारासंबंधी सर्वसामान्यांना माहिती व्हावी या उद्देशाने महाजन बंधू फाउंडेशनतर्फे सी टू स्काय या अनोख्या अतिसाहसी मोहिमेची माहिती देण्यासाठी आयोजित सायकलिंग रॅलीचे रविवारी धुळ्यात आगमन झाले. सदर रॅलीचे रात्री 9 वाजता धुळ्यात आगमन झाले. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे रॅलीत सहभागी झालेल्यांचा IMA हॉल येथे सत्कार करण्यात आला. यावेळी संजीवनी CPR तंत्राची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सोमवारी सकाळी 6 वाजता या रॅलीचे इंदोरकडे प्रस्थान झाले. दिवंगत क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ विश्वराज बाम आणि नाशिकचे सायकलप्रेमी दिवंगत जसपाल सिंग वर्दी यांच्या स्मरणार्थ हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून प्रत्येक सामान्य माणसालाही माहिती असावी या उद्देशाने CPR तंत्राविषयी जनजागृती करण्यासाठी सदर सायकलिंग रॅली सुरू करण्यात आली आहे. इंदोरहून ही रॅली भोपाळ, झाशी, लखनौ येथून दिनांक 5 एप्रिल रोजी नेपाळकडे प्रयाण करेल. तेथून 6 एप्रिलला सकाळी 10 वाजता काठमांडूला आणि पुढे 8 एप्रिलला एव्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये पोहोचण्यासाठी ट्रॅकिंगला सुरुवात होईल. 9 दिवसात एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचण्याचा प्रयत्न होईल. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. First of all, let me just tell you in short what exactly is this mission. So mission is Sea to Sky by Mahajan Brothers. You are aware that in the past we had done, we are basically the first Indian to win Race Across America in team of 2, and then we did a Golden Quadrilateral Challenge and set the record. And then this year we thought let's do something different, let's do something unique, which will be like a combination of cycling, trekking and mountaineering. We are trained mountaineers, but then since 2012 when we shifted ourselves to cycling, somehow mountaineering took the back seat, but then we thought let's bring all these activities together. And then being a doctor, we always try to involve society in all the activities. We try to give back to the society in whatever way we can in our activities, through our activities. आता बातमीपत्र विस्ताराने. मालपूर येथील शेतकरी दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अजनाळ येथे मांडूळ तस्करीसह दरोड्याचा डाव उधळला. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आदिवासी मेळावा संपन्न. सीताना येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या कारवाईत एक तरुणाकडून गावठी पिस्तूल व 7 जिवंत काडतुसे जप्त. आणि CPR तंत्राविषयी जनजागृती करण्यासाठी निघालेल्या सायकलिंग रॅलीचे धुळे येथे स्वागत. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.